बऱ्याच वेळानंतर मिलिंद सरांचे आगमन झालेले आहे। मस्त सायंताराचं कॉलेज रोडला एक ब्रँच झालेली आहे। साबुदाणा वडा खायला आलेलो आम्ही। टायर राईस कंपनीचं चेंज केलं, मागे एक साईज वाढवली। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत बाईक वॉश करण्यासाठी आपल्या मित्राच्या सर्व्हिस स्टेशनवर। इथं निर्मला कॉन्व्हेंट जवळ पॉवर कार लाईन म्हणून आहे। कारण मागच्या धोडप किल्ल्याच्या राईडवर आपली गाडी खूप पूर्ण चिखलात माखली होती आणि तो चिखल आता ऊन पडलेला असल्यामुळे तो ड्राय झालेला आहे, एकदम कडक झालेला आहे। तर ते सगळं क्लीन करणं गरजेचं होतं। मिलिंद सर पण त्यांची बर्गमॅन घेऊन येत आहे, बहुतेक ते इथेच येतील आणि बसून आम्ही पुढच्या राईडचं प्लॅनिंग करू। पुढची राईड कुठे करायची आपल्याला, आणि त्याच्यानंतर त्यांच्या बर्गमॅनमध्ये गाडी शोरूममधून काढल्या त्यांनी जे काही चेंजेस केलेले ते पण तुम्हाला दाखवू। तर भेटूया बाईक वॉश झाल्यानंतर। ही आपली यामा एकदम डेंजर परिस्थिती आहे। आतमध्ये बघा तुम्ही, सगळ्याकडे चिखल धोडपच्या राईडमध्ये पूर्ण गाडी खराब होऊन गेली आपली। आपली गाडी वॉश झालेली आहे, पण मिलिंद सरांची मी वाट बघत अजून इथंच थांबलो, कारण की त्यांना पण त्यांची गाडी वॉश करायची वाटतं। तर ठीक आहे, मिलिंद सरांची वाट बघू। गाडी मस्त एकदम चकाचक झाली आहे। बऱ्याच वेळानंतर मिलिंद सरांचे आगमन झालेले आहे। लावा तिकडं। मिलिंद सरांची गाडी वॉश होते तोपर्यंत आज आहे उपास, श्रावणी सोमवारचा सोमवार आहे। मस्त सायंताराचं कॉलेज रोडला एक ब्रँच झालेली आहे। साबुदाणा वडा खायला आलेलो आम्ही। साबुदाणा वडा खाऊया मित्रांनो। सायंताराची आपली साबुदाणा वडा आणि मिलिंद सरांचा बटाटा कचोरी खाता आमचं बाईक राईडचं डिस्कशन पण बऱ्यापैकी झालं। आता पुढे आपण एका ठिकाणी चहा घेऊ, चहाच्या ठिकाणी भेटू मित्रांनो। साबुदाणा वडा खाल्ल्यानंतर आपण सलीम टी स्टॉल, जे एकदम फेमस चहाचं ठिकाण आहे, तिथे चहा प्यायला आलेलो आहे। मग मिलिंद सरांची जिथं गाडी धुते सर्व्हिस स्टेशनला, तिथं आपण जाणार आहोत परत। थोडंफार प्लॅनिंग झालं आहे, आमची चर्चा झाली आहे पुढच्या राईडची। बघू आता, भेटूया चहा पिऊन झाल्यावर सर्व्हिस स्टेशनला। सर्व्हिस स्टेशनला आलेलो आहे। मिलिंद सरांच्या गाडीचं वॉशिंग कंप्लीट झालेलं आहे। आता कुठेतरी एखाद्या शांत ठिकाणी जाऊन मिलिंद सरांच्या गाडीमध्ये त्यांनी काय काय चेंजेस केलेले आहे ते अपडेट देऊया। पहिले गाडी ताब्यात घेऊया त्यांची। मित्रांनो, आपण सर्व्हिस स्टेशनवरून एका ठिकाणी आलेलो आहे। मिलिंद सरांच्या बर्गमॅनचं जे काही चेंजेस केलेले आहे त्याचे अपडेट तुम्हाला सांगण्यासाठी आपण एका ठिकाणी आलो, शांत अशा ठिकाणी। माझ्यासमोर तुम्ही मिलिंद सरांची बर्गमॅन बघू शकता। हे मिलिंद सरांची बर्गमॅन आहे। मिलिंद सरांनी ज्या दिवशी गाडीची डिलिव्हरी घेतली त्याच दिवशी मागचं आणि पुढचं टायर राईस कंपनीचं चेंज केलं, मागे एक साईज वाढवली, ब्रॉड टायर टाकलं आहे 110/80/12। हे बाई ही साईज आहे 110/80/12 हे टायर टाकलं आहे आणि जबरदस्त अशी ग्रीप आहे। आम्ही जेव्हा धोडप किल्ल्याला गेलो होतो तर टायर एकदम सुंदर परफॉर्म करत होते, कुठेही स्किड झाली नाही गाडी। राईस कंपनीचं आहे हे एक साईज मोठं आहे, ब्रॉड टायर आहे। तेव्हा बघू शकता तुम्ही, ब्लॉक पॅटर्नचं टायर आहे, 70-30चा रेशो आहे आणि पुढचं पण टायर सेम कंपनीचं टाकलेलं आहे। इथे पण एक साईज वाढवून टाकलेली आहे, तर 100/80/12 ही पुढची साईज आहे। याची पण ब्रॉडनेस बऱ्यापैकी वाढला आहे, एक साईज जास्त टाकलेली असल्यामुळे, आणि सुंदर असे टायर आहे या कंपनीचे। तर मिलिंद सरांनी गाडी घेतल्या हे चेंजेस केले होते आणि हे मागचा टायरचा ब्रॉडनेस तुम्ही बघू शकता। इथून जबरदस्त अशी ग्रिप मिळते, ड्रायव्हिंग कॉन्फिडन्स मिळतो, सुंदर। तर ही मिलिंद सरांची बर्गमॅन आहे आणि ही आपली यामा। आता मिलिंद सर पण पुढच्या कामासाठी निघाले। आपल्याला जे डिस्कशन करायचं होतं
पुढच्या बाईक राईडचं ते डिस्कशन पण झालेलं आहे. 2-3 स्पॉट आम्ही शोधून काढलेले आहे, तिथं लवकरच आपली बाईक राईड होणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.